ला जे भारत न्यूझीलंड आहे त्यामध्ये जे गर्दी होऊ शकतात त्यासाठी वाहतूक विभागाने नियोजन केलेलं आहे. त्या नियोजन अंतर्गत आम्ही तुम्हाला मॅप मध्ये दाखवतो की जे लोक नागपूर शहरावरून येणार आहेत जामठासाठी त्यांना जे एनसीआय कटिंग आहे ते एनसीआय कटिंग वरून त्यांना आम्ही सायनेजेस लावणार आहे. एनसीआय कटिंग वरून ते राईट टर्न घेऊ शकतात आणि राईट टर्न गेल्यानंतर जे एक माऊली नगरी येतात ते माऊली नगरी वरून लेफ्ट टर्न घेऊन त्यांच्यासाठी पार्किंग स्पेसेस उपलब्ध केलेली आहे. D1 to D5 आणि ए आणि बी पार्किंग स्पेसेस उपलब्ध केलेली आहे. मॅप पण आम्ही जारी करतो. त्या पार्किंग स्पेसेसला ते त्यांचे व्हेकल पार्क करू शकतात आणि तिथून वॉकिंग डिस्टन्स आहे स्टेडियम मध्ये ते येऊ शकतात. जर त्यांनी राईट टर्न घेतला नाही यांची कटिंग वरून आणि ते समोर आले ते जामठा टी पॉइंट आम्ही बंद केलेला आहे पूर्णपणे, कारण ते फक्त एक मोठा कंजेशनचा पॉइंट आहे आणि ते फक्त प्लेयर साठी आम्ही अलाउ केलेलं आहे, कोणासाठी आम्ही अलाउ केलेलं नाही आहे. तर जर ते जामठा टी पॉइंट वर आले तर त्यांना आम्ही समोर पाठवणार आहे आणि बेलास कटिंगचे जवळपास एक अल्ट्राटेकच्या समोर एक पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे, तिथे ते पार्क करू शकतात. तिथे फीडर बस सेवा उपलब्ध केलेली आहे. आणि जे लोक वर्धा आणि बुट्टीपुरी तिथून जे येणार आहे त्याच्यासाठी एक एफ म्हणून ब्रह्मकुमारीची पार्किंग उपलब्ध केली आहे, तिथून पण फीडर बस सेवा उपलब्ध आहे. जे स्कूलचे मुलं मुली येणार आहेत त्यांच्यासाठी माऊली कटिंगच्या समोर एनसीआय वरून ते युटर्न घेतात आणि युटर्न घेण्यानंतर त्यांच्यासाठी गेट नंबर 13 चे जवळपास एक स्कूल बसची पार्किंग केलेली आहे, जिथून ते स्कूल बसची पार्किंग मध्ये पार्क करून ते येऊ शकतात. आणि जे VCA चे मेंबर्स आहेत ते पण या रूट घेऊन गेट नंबर 13 मध्ये एंटर करू शकतात. हे मोठा आम्ही पार्किंगचं जे अरेंजमेंट केलेलं आहे. आमचे जवळपास ट्रॅफिकचे 600 अधिकारी आणि कर्मचारी तिथे उपलब्ध राहणार आहेत. जे लोकांना आम्ही रूटवर पार्किंग करण्यासाठी आम्ही अलाउ करणार नाही, आम्ही टोलची त्याच्यावर कारवाई करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. आणि सगळ्या लोकांना आम्ही आवाहन पण करतो की हे जे पार्किंग दिलेली आहे तुम्ही तिथे पार्क करा, रोडवर तुम्ही पार्किंग करू नका, कारण तुमचा पण वाहन सेफ राहणार नाही आणि जे कंजेशनचा प्रॉब्लेम पण होणार आहे. याच्यासाठी एक और सूचना आहे की त्या दिवशी जे सेंट विन्सेंट पॉलिटी कॉलेज आहे जामठाचे टी पॉइंट वर तिथे JEEच्या परीक्षा पण चालू आहे. ते संध्याकाळी 3 ते 5 मध्ये ते चालू आहे. ते मुलाला पण आम्ही सांगतो की त्या दिवशी काही कंजेशन होऊ शकतात, तर त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी मार्जिन घेऊन बफर घेऊन तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. 1 तास तुम्ही बफर घ्या. दुसरा, संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर 10 ते 11:30 वाजेपर्यंत काहीतरी वाहन तिथे राहणार आहे, म्हणजे जे ट्रॅव्हल टाइम आहे तुमचा ते इन्क्रीज होऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅन करा. जर तुम्ही मॅच साठी येणार नाही आणि तुम्हाला त्या एरियामध्ये काही काम नाही आहे तर तुम्ही त्या रूटला जर अवॉइड करू शकता तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर रात्रीला 10 ते 11:30 वाजेपर्यंत तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. आणि जे स्टुडंट्स आहेत जे JEEच्या एक्झाम साठी येत आहे तुम्ही काहीतरी 1 तासाचं मार्जिन घेऊन तुम्ही या. त्यासोबतच आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की नागपूर मेट्रोची तुम्ही सर्व्हिस वापरा, कारण जर तुम्ही नागपूर मेट्रो सर्व्हिस तुम्ही यूज केली, नागपूर मेट्रो स्टेशनवर फीडर बस सेवा उपलब्ध आहे, तर तुमचा जे टाइम आहे ते सेव्ह होणार आहे आणि रोड मध्ये कंजेशनला पण कमी होणार आहे. आणि यासोबतच त्या रोडवर जड वाहतूक ची कोंडी झाली नाही पाहिजे त्यासाठी आम्ही डायव्हर्जन केलेलं आहे जड वाहतूकचा. नागपूर ते वर्धाकडे जाणारी जी जड वाहतूक आहे त्यांना मुंडले शाळा कटिंग वरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. त्या दिवशी चंद्रपूर हैदराबाद वर्धाकडून जे जड वाहतूक येणार आहे त्यांना बुट्टीबोरी वरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. हिंगणा अमरावती मार्गे हैदराबाद चंद्रपूर वर्धाकडे जाणारी जड वाहतूक यांना समृद्धी 0 सर्कल येथून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. हैदराबाद वर्धाकडून जबलपूरकडे जाणारी जड वाहतूक यांना बुट्टीबोरी करून आम्ही डायव्हर्ट करणार आणि छत्रपती चौक ते डोंगरगाव ते जे जड वाहतूक चालू आहे त्यांना आम्ही तिथे थांबवणार आहे काही वेळासाठी. आम्ही जे खापरीचे जवळपास जे पुलांचं काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पण आम्ही निर्देश दिलेला आहे की ते रोडला वाईट करतील, त्यांनी केला पण आहे. आणि जे डोंगरगावच्या समोर जे मेट्रोचं काम चालू आहे त्यांना पण आम्ही निर्देश केला की जेवढा शक्य असेल त्यांना ते रोडला ते ब्रॉडन करतील.